ही प्रेरणा कुठून येते राम तुमच्या? माझ्या प्रेरणेचं स्रोत छत्रपती शिवाजी महाराज. आडनावाला धरून असण्यापेक्षा माणसाने विचाराला धरून असणं गरजेचं आहे आणि मी महाराजांच्या विचाराला धरून नेहमी आहे. एका दिवसाला 1800 फोन आलते मला की माझा ऍक्सिडेंट झाला. त्या दिवशी 1800 फोन आलते. मला वाटत नाही की 1800 फोन येणारा एकमेव सामाजिक कार्यकर्ता मध्ये मीच असेल महाराष्ट्रात. मी खूप विनंती केली लोकांना की मला तुम्ही दवाखान्यात घेऊन जावा, मी एक सोशल वर्कर आहे. तरी सुद्धा हे बघा, नाव कुठं कामाला येतं. मी मर्थाच्या म्हणजे एवढा क्षण माझ्यावर वाईट होता तरी मी त्या व्यक्तीचा मोबाईल घेऊन माझं नाव सर्च केलं आणि मी त्यांना दाखवलं काही मी आहे. हात तुटला होता माझा आणि मला एका ग्रस्त म्हणजे एका मदतीच्या व्यक्तीने मला फोन केला आणि माझ्याकडे ते रेकॉर्डिंग आहे. आता सध्या कालांतराने रेकॉर्डिंग सोडणं बंद झालेलं आहे. सोडेल मी. 700 रेकॉर्डिंग पेंडिंग आहेत की एवढ्या लोकांना मी मदत केलेली आहे. बापरे. 9 पक्ष मला पदासाठी ऑफर करत आहेत. मला काही लोकांनी म्हटले की जाऊ दे समाजसेवा वगैरे काय असं. लोक नाही म्हटलं, मी जे करतोय ते समोरच्याच्या अपेक्षानुसार नाही करत आहे. मी करणार तर करणार. अजून जोराने मी काम चालू केलं. नमस्कार. एनके प्रोडक्शन प्रेझेंट टॉक विथ भूमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत. दर टाईमला आपण विविध लोकांना भेटतच असतो, पण आजचा जरा विषय माझ्या परत एकदा जिव्हाळ्याचा आहे. सामाजिक मुद्द्यावरती आज आपण बोलणार आहोत आणि याचं सगळ्यात जास्त आणि अग्रेसर नाव आहे ते म्हणजे रामराजे भोसले. तर खूप खूप धन्यवाद राम, तुम्ही इथे माझ्या मंचावर आलात. रामराजे भोसले आणि मी थोडे जुने मित्र असल्यामुळे थोडंसं आमच्या ह्या ज्या आज गप्पा आहेत ते चर्चेचं रूपांतर कमी आणि गप्पाचं रूपांतर जास्त होणार आहे. कारण कितीही करा, जे मैत्रीचं नातं आहे ते लपवता येत नाही. काय म्हणता राम? तर सगळ्यात आधी इथं तुम्ही आलात माझ्या एका फोनवर, त्यासाठी खूप खूप तुमचे आभार. सगळ्यात आज आपण डायरेक्ट गप्पा मारणार आहोत. तर मला सांगा, सगळ्यात प्रथम तुमचं कार्य कुठलं होतं? सर्वात प्रथम मला वाटतं 2016 सालीची गोष्ट आहे. तुळजापूरमध्ये एक शासकीय रुग्णालय आहे. आता तुम्हाला माहिती असेल, शासकीय रुग्णालयामध्ये जी काही सिस्टर असतात आपल्या नर्स गरीब लोकांकडे लक्ष देत नसतात. कुठेतरी डब्बा खाण्याच्या निमित्ताने रूम मध्ये बसतात, बघत नाही का. त्याच्यामध्ये गरीब लोकांचा हात वगैरे सुचतो असा. म्हणजे मी त्यावेळेस त्या नर्सच्या कमरे इतकाच माझी हाईट होती. पण त्यावेळेस देखील मी त्यांना विचारायचो, हो हे काय तुमची काय वेळ आहे का, ते बघा तसं झालं, जबाबदारी वगैरे काय. ते डॉक्टरला सांगायचो की असं असं झालंय. मग डॉक्टर त्यांना त्या टायमाला झापायचा. मग तसं करत करत मग ते माझं दवाखान्यामध्ये माझ्या कौटुंबिक प्रश्नांमुळे मला सारखं यावं लागलं होतं. मग तुमचं कुटुंब कुठलं, म्हणजे मूळचे कुठले? मूळ आपण तुळजापूर तालुक्यात एक छोटंसं गाव आहे, त्या गावचा मी. आणि त्यामुळे तिथं मला सारखं जावं लागलं. सुरुवात म्हणजे तुमची तिथनं झाली? माझ्या कुटुंबापासूनच सामाजिक क्षेत्राची माझी सुरुवात. आणि त्यावेळेस तुमचं वय काय होतं? माझं वय मला वाटतं 15 असेल. आणि आज तुमचं वय काय आहे? आज माझं 25 वय आहे. मग तरी पण राम 10 वर्ष झाले. ठीक आहे, डायरेक्ट सडेतोड प्रश्न विचारायचं कारण एवढंच की माझ्यासाठी हे खूप नवीन आहे की 25 वर्षाचा आज मुलगा जो 10 वर्षाचा ज्याचा अनुभव आहे सामाजिक क्षेत्रात, हेच क्षेत्र तुम्हाला आधीपासून कसं काय अट्रॅक्ट केलं? आणि कारण हे खूप रेअर आहे, म्हणजे तुम्ही इंजिनियर व्हावं असं नाही वाटलं, डॉक्टर व्हावं किंवा पोलीस व्हावं असं नाही वाटलं? माणसाला एखादं क्षेत्र निवडायचं असेल तर त्याची परिस्थिती जाण त्याला करते. मला माझ्या परिस्थितीमुळं ह्या गोष्टीमध्ये यावं लागलं. आणि लोकांचे ज्या वेळेस मी काय सांगितलं की मला सारखं त्या क्षेत्रामध्ये जावं लागलं, माझ्या अडचणीमुळे मला त्या दवाखान्यात जावं लागलं. दवाखान्यात गेल्यामुळे मला ते प्रश्न येऊ लागले. मग ते इग्नोर नाही करू शकत ना मी. मग तिथं इग्नोर नाही करू शकत म्हणल्यावर मग बरेच प्रश्न सारखं 8-10 दिवसाला मी दवाखान्यात जात होतो. काही गोष्टी आहेत की त्यामुळे मी जायचो. पण त्यामुळे मी तिथं जात असताना मला ती लोक भेटायची. मग तीच लोक परत मग त्यांच्यासाठी काय, आता गाव लेवलला कसं असतं, असं मोठे बस वगैरे काय टाइमावर येत नसतात. तिथं टमटम म्हणजे एक सुविधा असते. 6 सीटर माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये 10-12 माझे मित्रांचे होते त्या टायमाला. 15 वर्षाचे वय वर्ष. हो. तर मग लोकांच्या मदतीसाठी मी हे टमटम लोकांना पाठवायचो रात्री एनी टाइम वगैरे. फोन केला लोकांनी. आणि पैसे वगैरे एवढं त्या टायमाला पैसे म्हणजे कमीच होते. तरीही कुणाचे नसेल तर समजून घ्या. तुम्हाला सांगतो काय, लहानपणापासून 10-5 रुपयाची पण मदत केलेली आहे. मग ही जी आवड, आता तुळजापूर तुमचं मूळ गाव, पुण्यात येण्याचा प्रसंग कसा तुमचा? माझं कौटुंबिक प्रसंग आला माझा. त्यामुळं माझ्या आईबाबाचं माझ्यावरनं छत्र हरपलं, त्यामुळं मला यावं लागलं, बाकी दुसरं काय. किती महत्त्वाची गोष्ट आहे पहा की एक सामाजिक कार्यकर्ता
ज्याचं आई वडिलाचं छत्र हरवलंय, पण तरी सुद्धा ती जाण ठेवून आज ते कित्येक, म्हणजे मी तर पाहत असते, किंबहुना खूप प्रेक्षकांचे आता मला कमेंट पण येतील की असे खूप आई वडील आहेत समाजातले जे ज्यांना तुम्ही अनाथ म्हणू शकता, राम प्रत्येकापर्यंत पोहोचतात. म्हणजे एक मुलगा म्हणून तुम्ही, मला असं वाटतंय की आज जरी तुमचे आई वडील जिथून तुम्हाला कुठे पाहत असतील, त्यांना नक्कीच तुमचं अभिमान वाटत असेल ह्या नाही, कार्याचा. अभिमान नाही. काय आहे, मी ज्या परिस्थितीमधून आलेलो आहे, माझा एकच हेतू आहे की ज्या परिस्थितीमधून मी आलेलो आहे त्या परिस्थिती, जी काही लोक या महाराष्ट्रामध्ये आहेत, सध्या तर महाराष्ट्राचा विचार करत आहे मी, महाराष्ट्रामध्ये जी काही लोक आहेत त्या लोकांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझं पोचणं आणि त्या लोकांनी माझ्यापर्यंत पोचणं हा माझा हेतू आहे. कारण त्यांच्या आसपासच काही त्यांच्या गरजा आहेत आणि ते पूर्ण करण्यासाठी आसपासच साधनं आहेत, पण ते त्यांना माहीत नाही, तर ते माहीत करण्याचं काम मी करतो. आणि यामध्ये तुम्हाला प्रशासन किती मदत करतं? हे बघा, कुठलंही काम करायचं असेल तर कुणाच्या भरोशावर करायचं ना. आता प्रशासनचा जर मुद्दा घेतला तर प्रशासनला जर आपला टॅलेंट किंवा आपली माहिती किंवा आपला अभ्यास माहिती असेल तर आपण प्रशासनला शिकू शकतो. ते म्हणतात ना, दुनिया झुकती है झुकने वाला चाहिए, तसाच एक भाग आहे. प्रशासनला जेव्हा आपण जागा करायला जाल ना, त्यावेळेस तो जागा होतो. त्यामुळे ते सहकार्य तर करणार आणि 100% करणार, त्याशिवाय मी उठतच नसतो, त्याशिवाय निघतच नव्हतो तिथून बाहेर. म्हणजे प्रशासनाचे पूर्ण कायदेशीर तुम्ही मदत घेऊनच सगळे कार्य करता. अभ्यास केलेला आहे, माहिती आहेत काही गोष्टी, लहानपणापासून अनुभवलेल्या आहेत, कामामधून मी शिकलेलो आहे. त्यामुळे आता खूप पद्धतीचा वेगवेगळा अनुभव आहे. आता असं झालंय की लोकांना कुठल्याही रिलेटेड काम असेल तर लोक मलाच फोन करतात, त्यांना माहिती आहे की काम होणार म्हणजे काम होणार. 100%. आणि हा विश्वास खरंच खूप मोठा असतो, कारण राम आतापर्यंत कधीच कोणाच्या गरिबीचा, त्यांनी, मला तरी वाटत नाही की तुम्ही फायदा घेतला. नाही, 100%. गरीबाचा सगळ्यात आधी, म्हणजे ते रस्त्यावरचे मग कोणी गोरगरीब असतील किंवा कधी कोणी फोन करून मी काय फायदा बोलत असेल. करून देणाऱ्या मधला कार्यकर्ता आहे. मी कधीच फायदा घेत नाही आणि घेणारही नाही. हे बघा, 100%. फायदा कधी घेतो, जेव्हा जो माणूस कालांतराने, ते म्हणतात ना, 2 टायमाचं जेवण ज्याला भेटत नसतं तो लाचारी कार्यकर्ता बनतो. मी पहिल्यांदा माझ्या 2 टायमाच्या जेवणाची जर सुविधा करत असेल तर मी कशाला लाचार होईल ना, 100%. होऊ शकणार नाही. आणि आई जगदंबा तुमच्या प्रत्येक संघर्षामध्ये तुमच्या सोबत राहावं. मला सांगा राम, की तुमचं धार्मिक च्या लेवलवरती काय कार्य आहे? म्हणजे तुम्हाला जसं तुम्ही सामाजिक कार्य करता तसं धार्मिक लेवलला तुम्ही काय करता? मी मंदिरात दान करण्यापेक्षा पहिल्यांदा मंदिरातल्या बाहेरच्या लोकांशी दान करायला सुरुवात गोल करतो. फिरून सामाजिकच झाला. नाही, हे बघा, मी काय सांगितलं, परिस्थिती माणसाला अशी काही शिकवते. मी माझ्या रक्तात मी एखादा व्यक्ती बघितला ना, असा इग्नोर केलाय कधीच नाही. प्रत्येक वेळेला व्हिडिओ आणि फोटोज काढणं काय अपेक्षित नाही ठरवलं. बरोबर आहे, बरोबर. काय होतं, मी ज्या वेळेस फोन वापरत नव्हतो किंवा असं काय ना, फोन वगैरे फेसबुक आता थोडे दिवसात किंवा थोड्या वर्षापूर्वीपासून आलेला आहे. त्याच्या आधी असं काय, कोणाला मी 10 रुपये दिले, कोण, हे बघा, कुठल्या तरी 5 रुपयाच्या बिस्किट पुड्याला किंमत नसते, लक्षात घ्या. त्या टायमाला त्याची भूक भागणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे मी बऱ्याच असं कामं केली. मंदिरात वगैरे गेलो तर ठीक आहे, आता आपली मराठा किंवा महाराष्ट्रीयन किंवा मराठी संस्कृती असल्यामुळे आपण दर्शन वगैरे घेतलं, पण देवाच्या जे मनात आहे ते मी करतो की बाबा माझ्या समोर जी लोक आलेले आहेत त्यांचे काहीतरी तू कर, म्हणजे ईश्वर सेवा, तुम्ही गोरगरिबांची सेवा. हा, 100%. आणि हे करत राहील. ही प्रेरणा कुठून येते राम तुमच्या? माझ्या प्रेरणेचं स्रोत छत्रपती शिवाजी महाराज. तुम्ही तुमचं आडनावाला धरून आहात राम? अगदीच. आडनावाला धरून असण्यापेक्षा माणसाने विचाराला धरून असणं गरजेचं आहे, आणि मी महाराजांच्या विचाराला धरून नेहमी आहे. क्या बात आहे. आणि असं तुमच्या आयुष्यातला सगळ्यात सुखकर गोष्ट कुठली घडली आहे, जी एकच आहे आतापर्यंत, सगळ्यात म्हणतात ना टॉपची आहे, की ज्या सुखापुढे तुम्हाला आतापर्यंत ती गोष्ट कधी तुम्ही अनुभवलीच नाहीये, अशी कुठली सुखकर गोष्ट आहे का? आता काय झालंय, सुख म्हणजे मला एक गोष्टीचं खूप सुख आहे की माझ्या लेवलची काय माझे मित्र आहेत किंवा लेवल म्हणजे माझ्या वयाचे, तर ते आजपर्यंत खूप विचित्र प्रकारचे वळणाला गेलेले आहेत आणि मी एका वेगळे वळणाला आहे. लोक मला एवढं इज्जत देतात, लोक मला कुठे कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून बोलवतात, हे मला खूप मोठं सुख आहे. याचे मी शब्दात तुम्हाला सांगू शकत नाही, इतकं मोठं मला सुख आहे. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही शांत रात्री झोपू शकता ह्या एवढ्या? 100% शांत झोपू शकतो. हा बघा, शांत कोण झोपू नाही शकत? ज्यानं लोकांना टोप्या घातलेल्या आहेत, ज्यानं लोकांना फसवलेलं आहे, ज्यानं लोकांना गरिबांचा फायदा घेतलेला आहे किंवा एखाद्याला फसून 4 पैसे कमवून कधीच शांत नाही झोपू शकत. मी एनी टाइम झोपून शांत असतो आणि लोकांच्या मदतीसाठी जात असतो. आणि एक मध्यंतरी रामसोबत एक खराब गोष्ट घडली, ती मी ऐकली होती. अहिल्यानगरला ते ज्यावेळेस प्रवास करत होते, एक भीषण अपघात झाला तुमचा. त्याविषयी थोडंसं तुम्ही चर्चा करू शकता?
माझा अपघात म्हणजे माझ्यासाठी ते एक शिक्षण होतं. आता मला सांगताना बी ते माझ्या डोळ्याला पाणी येतं. असं म्हणतात लोक की तुम्ही जे करता तेच तुम्हाला भोगावं लागतं, असं काही नाहीये. हे मन आहे फक्त. मी समाजसेवा करतो म्हणून तिथं मला कोणी मदत केली असातला भाग नाहीये. तिथं एवढा वाईट कंडिशन आली त्या व्यक्तीला, ज्यावेळेस मी ऍक्सिडेंट झाला होता आणि ज्यांच्या घरामध्ये माझी 4 व्हीलर गेली, आणि दुर्दैव असं झालं की खूप मोठा ऍक्सिडेंट झाला तो. आणि तिथं पण मी तुम्हाला सांगतो, मला लोकांच्या आशीर्वादामुळेच मी वाचलो. बरोबर आहे. एका दिवसाला 1800 फोन आलते मला की माझा ऍक्सिडेंट झाला. त्या दिवशी 1800 फोन आलते. मला वाटत नाही की 1800 फोन येणारा एकमेव सामाजिक कार्यकर्ता मध्ये मीच असेल महाराष्ट्रात की मला. आणि तो प्रसंग असा होता की मला त्या टायमाला मदत, माझ्याकडे मोबाईल नव्हता. मी लोकांना सांगतोय की तुमची जी काही भरपाई आहे ती मी देतो, मला दवाखान्यामध्ये घेऊन जावा वगैरे. तर त्या टायमाला लोकांनी मला मदत नाही केली. मी खरं सांगतो, मी खूप विनंती केली लोकांना की मला तुम्ही दवाखान्यात घेऊन जावा, मी एक सोशल वर्कर आहे. तरी सुद्धा हे बघा, नाव कुठं कामाला येतं. मी मर्थाच्या म्हणजे एवढा क्षण माझ्यावर वाईट होता, तरी मी त्या व्यक्तीचा मोबाईल घेऊन माझं नाव सर्च केलं आणि मी त्यांना दाखवलं काही मी आहे. म्हणजे एवढा घाणेरडा पण समाज आहे. जरी 100% चांगला एक साईडला भावनिक आहे, तर एक साईडला राक्षसी वृत्तीचे पण लोक आहेत. मी एवढं म्हणजे नाही का, मी त्यांना बोललो, बघा ना नाव कुठं कामाला येतं. मी तुम्हाला सांगितलं की मी त्यांना दाखवलं युट्यूबला का यो मी आहे आणि मी मदतीचा मधला कार्यकर्ता आहे, प्लीज मला दवाखान्यात घेऊन जा. त्यावेळेस मला त्यांनी दवाखान्यात घेऊन गेले. तरीही तिथला पण प्रसंग सांगतो, छोटासा थोडा लांब आहे प्रसंग, पण सांगतो. तिथं गेल्यानंतर मी पडून राहिलो आणि माझ्याकडे तिथं कोणीच नको. माझे जे काही 2-4 कार्यकर्ते होते त्यांना त्या स्थानिक लोकांनी पकडून ठेवलं होतं की भरपाई द्या वगैरे. तर आता भरपाई देणारा मीच ना, ते कार्यकर्ते कुठून देणार? माझा फोटोग्राफर असेल, माझ्या सोबतचा असेल, ड्रायव्हर असेल, हे थोडी देणार आहे भरपाई. भरपाई मीच देणार. पण मीच पडलेलो आहे, तर लोकांनी मला बघितलं पाहिजे का भरपाई बघितली पाहिजे? बरोबर आहे ना. म्हणजे एवढी तर माणुसकी ठेवा. जर माणूस अगदी मरण्याच्या दारात आहे, ठीक आहे आता अपघात आहे, नावच अपघात आहे, जाणीवपूर्वक तर कोणी करत नाही, तर अशा राक्षसी वृत्तीला तुम्ही कसं सामोरे गेलेत राम त्यावेळेस? नाही, परत मुद्दा हॉस्पिटलचा आला. मी तिथं पडून राहिलं. मला माहिती आहे ऍक्सिडेंट झाल्यावर कोण पाणी देत नसतं, ह्या मला माहिती आहे मुद्दा. पण पाणी देत नसतं तर मी सांगतोय मी व्यवस्थित आहे, फक्त मला पाणी हवंय. आणि मग मी तसं पाणी हवाय तर तिथे एक सिस्टर आली, ती पण हिंदी बोलणारी. ए चुप बैठ, तुझे समज में नाही आता काय, एक बार बोला तो. मॅडम म्हणलं प्लीज मला पाणी द्या. म्हणजे पेशंटला ही भाषा एकदम नीच वृत्तीची लोक आहेत. मी सांगतो या जगामध्ये, म्हणजे मी सांगितलं ना, आपण जे करतो तेच समोरून येतं अशी कधी अपेक्षा ठेवायचीच नाही. तर तिनं मला पाणी दिलं नाही. तिनं सलाईनची बाटली दिली, मी सलाईनची बाटली तोंडाला लावली. पण मी सलाईनची बाटली तोंडाला लावली, कालांतराने थोडासा वेळ गेला, अजून तोंड सुकल्यासारखं पडलं. म्हटलं मॅडम प्लीज पाणी द्या. तेरे को एक बार बोलले समज में नाही आता क्या, असं म्हटली. त्या हॉस्पिटलचं नाव घेऊ शकता? नाही, हॉस्पिटलचं विघ्नहर्ता हॉस्पिटल घेऊ शकतो 100%. जर मी खरं बोलत आहे तर 100% विघ्नहर्ता हॉस्पिटल शिरूरला आहे. तिथली एकदम नीच प्रकार, प्रायव्हेट आहे की गव्हर्नमेंट? प्रायव्हेट आहे. एकदम नीच प्रकारचा स्टाफ आहे तिथं. आणि माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात चुकीचा घडलेला तो अनुभव आहे. नाव तुमचं विघ्नहर्ता आणि कामं अशी करता, किमान त्या नावाची तरी लाज राखा. ठीक आहे, आज आमच्याकडे पुरावा पण आहेत, ही सगळी गोष्ट मला माहिती आहे, मी जाणीवपूर्वक ही मला उठायला येत नव्हतं. उठायला येत नसताना मॅडमला बोललो की मॅडम प्लीज त्या माझ्या मित्राला बोलव, मला पाणी द्यायला सांगा तिथल्या बॉटलीचं. मॅडमना कुणाला देखील बोलवलं नाही. पण हे एवढं चिड का? म्हणजे शेवटी पेशंटच आहे ना. एखाद्याची वृत्ती एवढी नीच असते ना, तर ती माझ्यासोबत तो एक अनुभव असा घडला. त्या टायमाला माझ्याकडे दिवसभर फोन नव्हता. असं काय असतं, अशा टायमाला आपले घरचे, आपले जवळचे कामाला येतात. माझा तोंडपाठ नंबर असल्यामुळे मी संपर्क केला आणि संपर्क करून माझ्या घरचे आले टायमावर. आणि पैसे शिवाय तिथे बोलच नाही. म्हणजे तिथं पहिल्यांदा पैसे भरा. अहो मी बोलतो पैसे, ठीक आहे, काही त्यांच्या पॉलिसी असतील, पण माणुसकी जपण्याची पण काही. पण पाणी द्यायला कसली आली पॉलिसी? म्हणजे तुमच्या हॉस्पिटलमध्ये पाणी द्यायला पण आधी काही बॉन्ड बिंड असतो का? तसं असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा बरं. आणि एवढ्यातून संकटातून पण मला काही लोकांनी म्हटले की जाऊ दे, समाजसेवा वगैरे काय असं लोक नाही. म्हटलं मी जे करतोय ते समोरच्याच्या अपेक्षानुसार नाही करत आहे. मी करणार तर करणार. अजून जोराने मी काम चालू केलं. म्हणजे खूप माझ्यासाठीच ती शॉकिंग गोष्ट होती. ज्यावेळेस मला तुम्ही फोन करून हे सगळं सांगितलं, तर माझा पहिला तुम्हाला प्रश्न होता, राम अजून समाजसेवा करणार का? तर तुम्ही का नाही भूमी अजून, आणि तुम्ही चालूच आहे. म्हणजे तेवढा हात तुटलेला असून सुद्धा तुम्ही, मी पाहिलं. तुम्हाला माहिती का, हात तुटला होता माझा आणि मला
एका ग्रस्ताने म्हणजे एका मदतीच्या व्यक्तीने मला फोन केला आणि माझ्याकडे ते रेकॉर्डिंग आहे. आता सध्या कालांतराने रेकॉर्डिंग सोडणं बंद झालेलं आहे. सोडेल मी. 700 रेकॉर्डिंग पेंडिंग आहेत की एवढ्या लोकांना मी मदत केलेली आहे. बापरे. तर ऑन फील्ड पण बरेच मदत करत असतो की प्रत्येक रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ झाला असं काही नाही. हा एक समाजातला भाग झाला, ते ठेवणं गरजेचं आहे म्हणून. तर मला एक फोन आला आणि मला सांगितलं की भाऊ माझं 45,000 रुपये बिल झालेलं आहे दवाखान्यामध्ये आणि आम्ही पहिले 55,000 रुपये भरलेला आहे आणि 45,000 रुपये पेंडिंग आहे. प्लीज माझ्याकडे 10-15,000 रुपये आहेत आणि इथून मला ससूनला पेशंट घेऊन जायचं आहे. तर ते रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे, कालांतराने पडेलच, ते बघू शकता. हे खरंच आहे. तर मी म्हटलं अरे मी खूप आजारी आहे म्हटलं. तरी पण कुठलं हॉस्पिटल आहे, तर त्याने XYZ त्या हॉस्पिटलचं नाव सांगितलं. तर मी त्यांच्याशी संपर्क केला. म्हटलं सर असाच विषय आहे, मी असं बोलतोय, मी स्वतः आलो असतो पण असं मी कंडिशनमध्ये आहे म्हणून येऊ शकत नाही. पण त्या काय मला त्या व्यक्तीचे 45,000 रुपये कमी झाले हा आपला शब्द आहे. क्या बात आहे. म्हणजे त्या व्यक्तीने फक्त मला वाटतं 6 का 7,000 रुपये तिथं भरला आणि त्या व्यक्तीने मला फोन केला की भाऊ तुमच्या माझे पैसे कमी झाले, खूप छान आणि मला तुम्हाला भेटायचंय. मी म्हटलं मी भेटू शकत नाही पण नक्कीच भेटू. लोकांचं जे प्रेम आहे तुमच्यावरती, ते प्रेम तुम्हाला बळ देतं का? 100%. माणसाला पैसे कधी कधी बळ नाही देत, लोकांचा प्रतिसाद आणि लोकांचं प्रेमच बळ देतं. आणि जसं की आता थोडं आपण भावनिक मुद्द्यावर खूप बोललो, मला एक प्रश्न येतो वारंवार. तुम्हाला असं वाटतं की महाराष्ट्रातलं असलं कुठलं एक गाव आहे की जिथे मदत अजून पोचली नाही जेवढी पोचायला पाहिजे? काय आता मी बऱ्याच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या गावामध्ये मी माझं संघटन किंवा मी माझे मित्रपरिवार जोडण्यासाठी जात असतो. सहजच एका गावाला गेलो. सातारा जिल्ह्यामध्ये एक नागझरी गाव आहे. खूप आतमध्ये गाव आहे, 4 डोंगराच्या आतमध्ये गाव आहे. हिरवगाळ आता सध्याच्या पावसाळ्याच्या काळामध्ये आहे. तर तिथं एक 2 नागरिक मला भेटले आणि त्यांनी मला एक प्रश्न मांडला की तिथं पाण्याचा प्रश्न खूप मोठा महत्वाचा आहे, की तिथं 2 आमदार आहेत, मंत्री आहेत, तरी पण तिथं पाण्याचा खासदार आहेत पण पाण्याचा प्रश्न काय आजपर्यंत कुणी मार्गी नाही लावला. तर मला ती गोष्ट एकदम अतिशय, आणि तिथं खरंच पाण्याची गरज आहे. जवळच पाणी आलेलं आहे सरकारचं, पण सरकारनं तिथं काय पाण्यासाठी काय केलं नाही. हे लोकांच्या सांगण्यावरून मी सांगत आहे आणि हे खरी परिस्थिती आहे, मी स्वतः डोळ्याने बघितलेलं आहे. ते लोक म्हणतात की जो पण आमच्यासाठी पाणी देईल त्याचा आम्ही पुतळा बांधू. अरे इथपर्यंत त्यांना म्हणजे त्यांना तेवढी गरज आहे. पाणी पाहिजेच. म्हणजे पाणी हे बघा, महाराष्ट्रात नाही तर ह्या देशाच्या राजकारणात किंवा समाजकारणात किंवा सार्वजनिक जीवनामध्ये, तुमच्या माहितीसाठी सांगतो, कुणालाच माहित नाही, कारण की जो अभ्यासलं त्यालाच माहिती आहे. अन्न, वस्त्र, निवारा, पाणी हे सरकारचं देणं काम आहे. ह्या जर गोष्टीसाठी जर लोक तडपडत असेल तर काय मतलब आहे त्या सरकारचं? काय सरकारचा बी आणि माणुसकीचा बी आणि ह्या जन्माचा जो उपयोगच नाही ना. तुमच्या गरजाच तुमच्या पूर्ण नाही होते तर मग उपयोग काय? पाणी साधी गोष्ट आहे, पाणी खरंच साधी गोष्ट आहे, त्यामध्ये बी राजकारण करायचं. राम, तुम्ही का नाही जात राजकारणात? नाही, आता हे माझा प्रवास आणि माझे लोक ठरवतील की मी कुठल्या लेवल. कारण तुमच्यासारखा माणूस जर खरंच गेलाच राजकारणामध्ये, आणि मला खरंच जेन्युइनली वाटतंय की असं सामाजिक कार्य आणि गरज आहे समाजाला की अशा एक निष्पाप, कारण माझ्या नजरेत तुम्ही निष्पापच झालात. वय वर्ष 15 ते 25, जर तुमचा एवढा छान प्रवास आहे तर अशा व्यक्तीला का नाही एखादं पद देऊन? महाराष्ट्रातल्या 23 संघटना मला पदासाठी ऑफर करत आहेत. क्या बात आहे. 9 पक्ष मला पदासाठी ऑफर करत आहेत. खूप छान. आणि बघा, आपण इमानदारीनं काम करत असेल तर लोकांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा ठेवायची नाही. बरोबर आहे. आणि ते पोहोचत राहतं. त्यामुळे पोहोचलं, लोकांनी संपर्क केला, असं त्या गोष्टीचे काही कॉल रेकॉर्डिंग करू शकत नाही. कारण काही गुपित कॉल असतात की लोक म्हणतात असं करा, हे करा, आम्ही तुम्हाला जबाबदारी देतो, ह्या गोष्टी करतो, तुमचं व्यक्तिमत्व चांगलं आहे, सहकार्याने सांगितलं. म्हणजे काय, सहकार्यामुळे त्या पक्षाच्या लोकांपर्यंत पोहोचत असा. पण मी काही विचार नाही केला आज. म्हणजे जर समजा पद एखादं चांगलं मिळालं तर तुम्ही काय, म्हणजे तुमचा नक्की विचार काय, घेणार की नाही घेणार? तुम्हाला तेच सांगतो ना, मग आजपर्यंत एवढी पदं आली का नाही घेतली? विचार नाही. काय होतं, आपले विचार, मी प्रवाहाच्या विरोधात चालणारा कार्यकर्ता आहे, प्रवाहासोबत नाही. मग जे आहे ते तुमचं अस्तित्व, तुमचं 100%. मी माझं अस्तित्व असेल आणि पुढं काय विचार असेल तर लोकांना समजेलच. असं भविष्यातलं तुमचं स्वप्न कुठलं? माझं एकच स्वप्न आहे की ज्यांना जास्त गरज आहे त्या लोकांपर्यंत पोहोचायचं, बस एवढंच स्वप्न आहे. आणि हे स्वप्न, हे बघा,
स्वप्न ठेवणं आणि मोठा विचार करणे हे सोपं आहे हो. 2 सेकंदात माणूस विचार करतो. बरोबर, पण त्या पूर्ण करायला स्वप्नासाठी आणि अहोरात्र मेहनत करावी मेहनत लागते. 100% आणि मेहनत करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. संघर्ष करण्यासाठी उपाशी पोटी झोपावं लागतं. झोपावं लागतं. आणि ते मी करतो. राम, आपण आता एवढं सगळं तुमचं ऐकलं, प्रवास आपण जाणून घेतो. एक सांगा, एवढ्या टाईममध्ये तुमच्या आयुष्यातली अशी कुठली खंत आहे का जी तुम्हाला झोपू देत नाहीये? असं काय मनात एखादा विचार? हो, काय आहे, आता माझ्या पाठीमागे मला आईबापांचा हात नाही ह्याची मला खूप मोठी खंत आहे. कारण ह्या काळामध्ये ज्या मुलांकडे, युवकांकडे मी बघतो त्यांच्याकडे आईबापांचा पाठिंबा आहे. त्यांना हो, प्रेम मिळतंय, सपोर्ट आर्थिक, आहे. समाज म्हणजे ह्या गोष्टीचे पाठिंबा आहे, तरी पण त्यांना काही करता येत नाही. आणि माझ्याकडे सगळं असताना माझ्याकडे आईबाप नाहीत ह्याची मला खूप मोठी खंत आहे. आणि हे कायम राहणार. कसं आहे राम, की सगळ्याच गोष्टी सगळ्यांना मिळत नसतात, बरोबर. पण मी नक्कीच प्रयत्न, म्हणजे मला असं वाटतंय की लोकांचं प्रेम ती हळूहळू भरून तर काढू शकत नाही कोणाची जागा कोणी, पण ते प्रेम तुम्हाला नक्कीच बळ देणार आहे येणाऱ्या काही काळामध्ये. मला जर आता समजा तुमची युवा पिढी तुम्हाला बघणारी पण खूप आहे, तुमच्या वयातली पण खूप आहेत, तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? आता तुमच्या एवढे सगळे तुम्ही अनुभव घेऊन बसलात आहे, तुमचं मार्गदर्शन त्या पिढीला हे काय बघा, असेल? आता काय झालंय, मार्गदर्शन, मोटिवेशन सांगणारे चॅनल किंवा लोक, खूप आहेत. रील स्टार असे फेक लय झालेले आहेत. खूप झालं सांगतात एक आणि करतात एक. करतात एक. तर त्यामुळे मी मार्गदर्शन करणं इतकं अजून तरी मोठा नाही, पण मी एक त्यांना मार्गदर्शन असं सांगतो, तुमच्या आयुष्यामध्ये किती जरी तुम्ही मोठे झाला, जन्म दिलेल्या मातीला आणि तुमच्या आईबापाला कधीच तुम्ही विसरू नका. कारण आईबाप हे सगळ्यात मोठी ताकद आहे. या बात. कुठलाही राजकारणी किंवा कुठलाही सामाजिक क्षेत्रातला व्यक्ती किंवा कुणीही तुमच्या मदतीला टाईमावर येणार नाही. तुमचे आईवडील 100% येणार. त्यामुळे आईबापाला जपा आणि तुमच्या विचार मोठे ठेवा, पण विचार नुसते मोठे ठेवून उपयोग नाही, त्यासाठी प्रयत्न देखील मोठे ठेवा. क्या बात आहे, लाख मोलाचा सल्ला. तुम्हाला पुण्यामध्ये आज किती वर्ष झाले तुम्ही आज काम करताय? 10 वर्ष झाले, 10 वर्ष झाले. तर पुण्यात असा तुमचा मदतीचा हात कुठला किंवा हक्काचा असा हात कुठला? आता राम तर सगळ्यांनाच मदत करतायत, पण असा कधी काळ येतो की रामाला पण गरज लागते मदतीची? नाही, असा प्रश्न म्हणजे का पडला मला? हा, होऊ शकतं ना, आज तुम्ही सगळीकडे पोहोचताय, ज्यावेळेस तुम्हाला कोणाची गरज लागते त्यावेळेस तुमच्यापर्यंत कोण पोहोचतं? आता काय झालंय, माझ्या आयुष्यामध्ये बरेच चढ उतार आले आणि ऍक्सिडेंट म्हणजे माझ्यासाठी खरंच उतार आहे. आणि त्या उतारातून मला ग्रो व्हायला थोडासा टाइम लागला. 100%. पण माझे एक बंधू आहेत, त्यांचं नाव आहे सागर दादा. एखाद्याला परिस्थिती सांगून पण त्यांनी जर तुम्हाला मदतीचा हात नाही दिला तर परिस्थितीत सांगून कधी उपयोग होत नाही. तो जोक होऊन जातो. तर एखाद्याला परिस्थितीत सांगून देखील त्यानं खंबीरपणे आपल्या पाठीशी उभा राहतो, तो झाला आपला भाऊ. क्या बात है. सागर दादा माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत. सागर दादांसाठी 2 शब्द. आता मी 2 शब्द देईल इतके तुम्ही माझ्यासाठी छोटे नाही आहेत, पण मी जे पण तुमच्यासाठी कराल किंवा तुम्ही जे माझ्यासाठी कराल त्याचे आयुष्यभर मी ऋणी राहील. आणि तुम्ही माझ्यावर ठेवलेला विश्वासाला मी तडा कधी जाऊ देणार नाही याची मी खात्री देतो तुम्हाला. क्या बात है, क्या बात है. राम, आता एक तर कळालं की तुमचं मायाचं छत्र हरवलंय, दुर्दैवाने हरवलंय. मग तुम्ही तुमचे स्वतःचा परिवार कधी चालू करणार? आपलं छत्र तुम्ही स्वतः कधी बनवणार? असं कधी काय मनात? असतं, बऱ्याच युवकांना किंवा मुलांना, आता माझ्याहून छोट्या वयाचे आहेत, 19-20 वर्ष लोकांनी लग्न केलं, पण आज त्यांचे काहीचे वांदे. त्यामुळं हे खरी परिस्थिती आहे. काय होतं, तुम्ही जेव्हा सक्सेस व्हाल तुमच्या मनाला वाटेल, सक्सेस म्हणजे अनेक सक्सेस नाही, 4 गाड्या, घर, असं काही नाही. 2 टायमाचं जेवण तुमच्या घरामध्ये जेव्हा येईल आणि तुमची बायको जेव्हा तुम्हाला आधारत्व देईल तुमच्या कामामध्ये, त्यावेळेस तुम्ही लग्न करायला सक्सेस झाला. तर थोडासा कालांतर आहे आणि माझं लग्न झालं तर कळेलच. बरोबर आहे, सगळ्यात पुढे मी असेन त्यावेळेस. 100%. हे जे आत्ता सध्या समाजामध्ये अजून एक विषय चांगला चर्चेत रंगतोय की कोणाला परिवारामध्ये सुखच मिळत नाहीये, त्याविषयी तुम्ही, म्हणजे लग्न करताना मुलं 10 वेळा विचार करतायत आणि मुली 20 वेळा विचार करतात. परिवारामध्ये सुख मिळत नाही हेच, हा बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये पैसा
महत्वाचा असतो, हे खरं आहे. पण तुम्ही जर तुमच्या खिशामध्ये पैसे असून देखील तुम्ही सुख, हे बघा, सुख घेण्याचे पण काही प्रकार आहेत. तुमच्याकडे एवढे पैसे असून पण तुम्ही एखाद्याला वेळ पण खूप महत्वाचा आहे. कुटुंबाला तुम्ही वेळ देऊ शकता, आणि ज्याच्याकडे पैसे तो वेळ देऊ शकत नाही, आणि बाकीचे काही बाहेरचे लफडे असल्यामुळे जरा घरामध्ये सुख होत नाही. नॅचरल गोष्ट आहे, घडत राहते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. तर राजकारणामध्ये तुमचं असं आहे की सध्या तरी तुमचा काही विचार नाहीये. बरं, मग सामाजिक कार्यात तुमचं आता समोरचं येणारं भविष्यात गोल काय, तुमचं नक्की तुम्हाला टार्गेट काय अचीव्ह करायचं? माझ्या आयुष्यामध्ये मला सरकार सोबत काम करायचंय. क्या बात. म्हणजे सरकारच्या विरोधात पण नाही काम करायचं, आणि सरकार सोबत काम करत असताना जनतेचं हित बघायचंय, आणि गोरगरीब जनतेचे हक्क. आता मला सांगा, जरी एखाद्या सीएमनी काही नियम काढले तर खालचे अधिकारी काही काम करत नसतात, तर त्या अधिकाऱ्यांना जागा करण्याचं काम मी करणार. खूप छान, खूप छान. आणि ते लोकांचा हक्क मी त्यांना देणार, म्हणजे देणार. आजपर्यंत दिलाय, इथून पुढे पण देईल. क्या बात. आणि तुमच्या ह्या हक्काला किंवा ह्या तुमच्या लढाईमध्ये तुम्हाला नक्कीच यश येणार आहे, कारण तुम्ही तेवढं ऍक्टिव्ह असता सोशल मीडियावरती. असं काही कुठला ऑफलाईन पण असतो, असं काही नाही की, हे बघा, मी तुम्हाला काय सांगितलं, व्हिडिओ आणि फोटो काढण्यासाठी माणूस सामाजिक कार्यकर्ता असणं गरजेचं, ते एक आपली प्रोफाईल असते. शक्य होईल तेव्हा टाकायचं, नाही तर असं ऑफलाईन बरेच राहत असतात. असं थोडे आहे की कधी पण आपण पावसाचा व्हिडिओ जर काढू शकत नसेल तर काही मदत नाही करणार काय? असं थोडे आहे की मी बरेच मदत करत असतो. माझ्या जर वाढदिवसाला मी बऱ्याच 10वी शिकणाऱ्या, ज्यांना आई किंवा वडील किंवा आई किंवा दोन्ही पण नसतील, अशा मुलांची फीस भरण्याचे मी नेहमी प्रयत्न करत असतो. असं जर वाढदिवसाला, जर 22 जूनला लोक माझ्याशी संपर्क करतात, काम केलेलीची नोंद कधी मी ठेवत नाही, लक्षात ठेवा. पण जर एक वेळ अशी आली तर मी नोंद 100% देईल. माझ्याकडे सगळा रिपोर्ट आहे की मी आजपर्यंत किती लोकांना मदत केली आणि किती लोकांना नाही. क्या बात आहे. आणि वाढदिवसावरून एक शेवटचा प्रश्न, स्वतः आपल्या महाराष्ट्राचे छत्रपती संभाजीराजे भोसले ज्या वेळेस तुमच्या वाढदिवसाला स्वतः ते फोन करतात, त्यावेळेस काय नक्की, म्हणजे एक सामाजिक कार्यकर्ता, तुम्ही ती रेकॉर्डिंग ऐकली असेल? होय ऐकली. तर त्या रेकॉर्डिंग मध्ये माझ्या खरं डोळ्याला पाणी आलं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज मला दरवर्षीप्रमाणे आमचं वाढदिवसानिमित्त संभाषण होतं. त्यांच्या जी काही पत्नी आहेत, त्यांच्याशी आपलं बॉन्डिंग चांगलं आहे, त्यांच्यामुळे हे शक्य होतं. आणि त्यांचाही आशीर्वाद आहे. आणि ते मला वाटतं ना खरंच की अशा घरातून फोन, जरी आज आई बाबांची जरी कमी, पण एक त्यांनी मला सांगितलं की तू आई बाब नाहीत म्हणून काही काळजी करू नको, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. काय अजून काय पाहिजे? महाराष्ट्राचा राजा माझ्या सोबत आहे, अजून मला काय पाहिजे? नाही, मनापासून मी पण त्यांना खूप मानते. म्हणजे आमची रायगडावर भेट होत असते, म्हणजे एक वेगळंच वाटतं ना राम, की एका बाजूला पैसा आणि एका बाजूला असं की मग त्यांच्यामध्ये कसं आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात छत्रपती संभाजीराजांचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. खूप स्वतः ते सत्ता केंद्र आहेत, लक्षात ठेवा. क्या बात. नाही, मला खूप एक गोष्ट भावते त्यांची, की त्यांनी कधीच राजकारणासाठी महाराजांचा वापर नाही केला. आणि ही म्हणजे विचार करा, जिकडे तिकडे राजांच्या नावाचं राजकारण आहे, ती एक व्यक्ती अशी आहे ना, त्यांनी कधीच वापर नाही केला. संभाजीराजे जे आहेत ते एक स्वतंत्र सत्ता केंद्र आहेत. मी स्वतःच्या डोळ्याने त्यांचे कार्य स्वतः पाहिलेत. काय की लोक घरात बसून, आता खूप कमेंट येतील, आपण वाचूयात नाही का, पण आम्ही डोळ्याने पाहतोय ना, म्हणून आपण बोलतो. आता कमेंट करण्यामध्ये काय, मी महाराष्ट्राच्या सरकारला माझी एक मागणी आहे. तशा मागण्या प्रमुख 10 आहेत. मी माझ्या आयुष्यात फक्त 10च मागण्या महाराष्ट्रातल्या सरकारला केल्या. प्लीज आज माझ्या नाही, अच्छा, ते डायरेक्ट त्यातली एक मागणी असे असेल की जी काही नीच वृत्तीची लोक कमेंट करतात ना, यांना काहीतरी बंधन करणारा नियम काढा. काय होतं, एखादा व्यक्ती स्वतःचं आयुष्य एवढं मोठं संघर्ष करून तो मोठा झालेला असतो, 30 सेकंदाच्या रीलवर त्याला एवढ्या विचित्र कमेंट करतात. त्याच्या मागचा इतिहास बघा ना, तो कोण आहे, काय आहे, कुठं बसत होता, कुठून आलाय, काय आलाय, हे झोपेतून उठून कमेंट करणार आहे. आणि माझ्या युवकांना एवढीच विनंती आहे की असं करून तुम्ही स्वतःची किंमत कमी करताय, त्याची काय नाही. त्याची अशीच, तो जिथे कमेंट बॉक्स मध्ये गेलाय ना, तिथेच त्याची किंमत झिरो. महाराष्ट्राच्या राजकारणात तुमच्या माहितीसाठी तुम्ही मला प्रश्न विचारला नसेल तरी मी सांगतो, महाराष्ट्राचं राजकारण हे आता राजकारण नाही झालंय. म्हणजे नाही का, लोक म्हणायचं हा महाराष्ट्र आपल्या पुरोगामी विचाराचा आहे, थोर महापुरुषांच्या विचारात, हे फक्त बोलणं झालं, हे फक्त मर्यादित. आपल्या महापुरुषांना जातीवादीमध्ये वेढलेलं आहे या लोकांनी, फक्त जातीवादी म्हणून बघतात.
तर हे खूप आता नाही का, पहिलं असं नव्हतं, कुणाच्या तर घरच्यावरती बोलायचं, कुणाच्या आई बहिणीवरती बोलायचं, बायको अशी आहे, तुमची हे आहे आणि तुमचं घर इथं आहे, आणि कुठं तर हल्ला करायचा, गाडीवर दगडं टाकायची, चुकीचं बोलायचं. ज्या न्यायव्यवस्थेमध्ये विधान भवनात जर भांडण होऊ शकतात, ते कुणीही करू द्या, XYZ, आपल्याशी त्याशी घेणं नाही, पण ते जे होणं आहे हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. 100% तुम्ही अगदी जवळून सगळा अभ्यास करूनच मी बोलताय. हे बघा, दुर्दैव आहे. अरे लोक तिथे तुम्हाला लोकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला तिथे बसवलेलं आहे का? तुम्ही आपापसात मध्ये तुमचे वैयक्तिक वाद करण्यासाठी नाही ना. बरोबर आहे, बरोबर. लोकांनी निवडून का दिलंय आणि जर वाद करायचे असेल, तुम्ही एका संविधानिक पदावरती आहेत ना, तर तुम्हाला त्याचं भान पाहिजे की बाबा वाद हे कुठल्या लिमिट पर्यंत केलं पाहिजे. क्या बात आहे. त्यामुळं लोकांना आता महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यासारखं काही राहिलेलं नाही, आणि पहिल्यासारखी लोक पण नाही राहिलेली. आणि कुठे आता बघा, महिलांमध्ये पण खूप अन्याय होत आहेत, बलात्कार होत आहेत, अशा गोष्टी खूप चुकीच्या घडत आहेत. सरकारनं या गोष्टीकडे खरंच गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. नक्कीच. खूप सरकारला मी काय एवढा मोठा नाही की त्यांना मी एखादा सल्ला देऊ शकतो, पण ज्यावेळेस ह्यांनी एक व्यक्तीला जर लटकवलं ना, अख्ख्या महाराष्ट्रात इथून पुढचे अक्कलच प्रत्येकाची ठिकाणी 100%. साधी गोष्ट आहे, भाजल्याशिवाय माणसाला कळत नाही ना ते गरम आहे, तसंच होतं बघा. असं बऱ्याच गोष्टी आहेत. असं वाटतं येणाऱ्या दिवसात लवकरच हा कायदा आणि हा लागू पण झालाच पाहिजे. राम, जाता जाताचा एक शेवटचा प्रश्न. आत्ताच्या राजकारणात तुमचं आवडतं असं व्यक्तिमत्व कोण? म्हणजे कशामध्ये? ओव्हरऑल आता जसं तुम्ही राजकारणाचा आपला मुद्दा चाललाय, त्यात असं तुम्हाला एक व्यक्तिमत्व असं की ज्याच्याकडे बघून तुम्हाला वाटतं? नाही, ते म्हणतात ना, राजकारणामधले सगळे एका माळेची मणी, हे खरे. त्यामुळं आवडता वगैरे असं काहीच नाही. मी अनुभवून, म्हणजे माझ्या जवळून अनुभवतो ज्या व्यक्तीला मी राजकारणामध्ये, ते म्हणजे आदरणीय गणेशजी घोष म्हणून आहेत, पर्वती मतदारसंघाचे आणि पुणे शहराचे गेले 25 वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये ते कार्यरत आहेत. एकनिष्ठ माणूस आहे. त्या व्यक्तीला खरं तर ह्या महाराष्ट्रानं एक मोठा असा पुरस्कार दिला पाहिजे. त्याचं कारण असं आहे, मी तुम्हाला सांगतो, करोनाचा काळ होता, आमदारानं जे नाही काम केलं ते त्यांनी केलं. 10,000 लोकांना लसीकरण दिलं. 10,000 लोक म्हणजे ही लई मोठी गोष्ट आहे. 10,000 लोकांना मास्क दिले, 10,000 लोकांना सॅनिटायझर दिले, 2,000 लोकांना किट दिले गोरगरीब लोकांना. आणि प्रत्येक गोष्टीला हॉस्पिटल, ॲम्ब्युलन्स, 24 तास सेवा, त्यांनी स्वतः नगरसेवक नसताना देखील एवढं त्या व्यक्तीने केले. तर ते नगरसेवक नाहीत, हे महानगरपालिकेचं दुर्दैव आहे. आणि ते नगरसेवक व्हावं ही सर्वांची इच्छा आहे. आणि हे बघा, काय असतं, कामावरून माणूस ओळखला जातो. त्यांना खूप जवळून बघतो, आणि मी ते माझे गुरुच आहेत असं समजा. आणि त्यामुळं गुरु म्हणजे राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये किंवा सार्वजनिक जीवनामध्ये आपण ज्याला जवळून जास्त अनुभवतो, अशा लोकांना आपण काय गुरुच्या स्थानी ठेवू शकतो. आणि त्या व्यक्तीचं तोड नाही असं. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा ह्या पुणेसारख्या शहराच्या राजकारणामध्ये गणेश घोष या नावाचा एक हस्तक्षेप असावा, हे क्या बात आहे. नक्कीच रामची इच्छा पूर्ण होईल. राम, पॉडकास्ट समाप्त करायच्या आधी मला एक रॅपिड फायर तुमच्यासोबत खेळायचं आहे. तर सगळ्यात पहिला माझा प्रश्न, अजिबात तुम्हाला हार्डली 3 सेकंदचा मी टाइम देणार आहे, त्यापेक्षा जास्त नाही. तर सगळ्यात पहिला, महाराष्ट्रातले आवडते CM कोण? आता जे आहेत ते आहेत म्हणून नाही सांगत आहे, हे खरंच सांगतो, देवेंद्रजी फडणवीस साहेब. क्या बात आहे. तुमचे आवडते आमदार? माझे आवडते आमदार, मी ज्यांना अनुभवलं आहे, ते म्हणजे आमदार रवींद्रजी धंगेकर. क्या बात आहे. तुमचे आवडते महापौर? नाही, आवडते महापौर नाही, पण हो का, तुम्हाला एक सांगतो, या पुण्यासारख्या शहरामध्ये जर महापौर कोण असायला हवाय तर ते आहेत वसंततात्या मोरे. त्याचं कारण एक आहे, वसंततात्या मोरे यांना मी ओळखतो आणि त्यांचं जवळून काम पाहिलेलं आहे. आणि हे बघा, राजकारणाचा भाग वेगळा असतो, मतांचा भाग वेगळा असतो, पण व्यक्ती म्हणून खूप भारी. आणि महापौर, आणि तुम्हाला हे पण वारंवार मी आता अजून एकदा सांगतो की महानगरपालिकेचं हे दुर्दैव आहे की वसंत मोरे तिथं महापौर नाही. तर वसंत मोरे महापौर असावेत, आणि मी त्यांना महापौरच्या नजरेने बघत आहे, आणि लोकही बघत आहेत. तर त्यांना ह्यावेळेस संधी भेटायलाही पाहिजे. वसंत मोरे सारखा महापौर लायकीचा माणूस दुसरा कुणीच नाही. अरे वा. आता मला सांगा, फेवरेट तुमचे नगरसेवक कोण?
आजपर्यंत तर नगरसेवक फेवरेट नाहीत, पण माझे गणेश घोष हे माझ्यासाठी नगरसेवक आहेत पहिल्यापासून. आणि ते ते का असलेच ते पाहिजे. तुम्ही सांगितलं त्यांचं कारण मी तुम्हाला पहिलेच सांगितलेलं Yes, आहे. yes. त्यांनी नगरसेवक झाले पाहिजे. मी त्यांच्या नक्कीच. जवळून आहे म्हणून नाहीये, प्रॅक्टिकली लोकांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये जो काही विचार आहे तो मी तुम्हाला अनुभवलेला आहे. ठाऊक हे बघा, आहे संस्कार कोणी करत नसतं किंवा एखाद्याबद्दल आपल्याला कोणी सांगत नसतं, तर मी ते जवळून अनुभवलेलं आहे. क्या बात त्यामध्ये आहे. ते आहे. मग आवडतं सरपंच पण सांगा आता. आता आवडते सरपंच म्हणजे आता सोशल मीडियामुळे माहिती झालेले ते म्हणजे आपले मंगेश साबळे. हो मी पण मंगेश साबळे आय लाईक, मी त्यांना खूप लाईक करतो. खूप त्यांची ठीक आहे, ते कामं मला छान आहेत. ओळखत नसतील, आज ना उद्या ओळख होईलच. हे बघा, ओळख असणं खूप गरजेचं नाही, विचारांची ओळख असणे खूप गरजेचं आहे. अरे खूप मी छान. त्यांच्या विचारांना मान देतो आणि एवढं धाडस करणं सोपं नाही आणि या नीच राजकारणामध्ये शक्यच नाही. ते पूर्ण प्रवाहाच्या खरंच विरोधात मग वाहतात. मी काय सांगितलं तुम्हाला की मी पण एक असा कार्यकर्ता की प्रवाहाच्या विरोधात चालणारा होय कार्यकर्ता. अगदीच क्रिटिकल असा एक प्रश्न, नरेंद्रजी मोदी की शरदजी पवार? आता खरं सांगू का, आदरणीय नरेंद्र मोदीजी जरी पंतप्रधान असतील तरी राजकारणाचा जर अनुभव म्हणाला असेल तर पवार साहेब खूप पॉवरफुल आहेत. हे बघा, आता त्यांची बरोबरी पण नाही होऊ शकत, कारण नरेंद्र मोदीजी हे 14-15 वर्षापूर्वीपासून ट्रेंडला आहेत. त्याच्या आधी मुख्यमंत्री होते किंवा काही संघामध्ये होते किंवा पक्षामध्ये होते, पण पवार साहेब बर. 100%. अजितदादा की उद्धवजी ठाकरे? या महाराष्ट्राचा सगळ्यात फेवरेट जर नेता कोण असेल आणि माझा देखील फेवरेट नेता असेल स्टेट लेवलचा जर विचार करायला तर अजितदादा पवार. क्या बात आहे. पुण्यातले आवडता प्रभाग? तुमचा वॉर्ड कुठला आवडता सांगा. वॉर्ड नाही, मतदारसंघ म्हणा. बरं, विचार मोठे ठेवायचे. वॉर्ड आणि प्रभाग मध्ये खेळणाऱ्या मधला कार्यकर्ता आपण आहे. पर्वती मतदारसंघ. क्या बात आहे. त्यानंतर आता सांगा, सामाजिक फील्डचे तुमचे गुरु? 3 सेकंद. छत्रपती शिवाजी महाराज. क्या बात आहे. त्याचं कारण एक आहे, आपण जेव्हा जन्मलो नव्हतो किंवा ही राजकीय व्यवस्था निर्माण झाली नव्हती, त्या टाइमापासून समाजसेवा किंवा लोकांना जपणं, समाज जपणं, समाजाला लोक एकत्र एकजूट करणे, आणणं, 18 पगड जाती जवळ करणे, ह्या गोष्टी जर कोणी केल्या असेल तर आदर्शवान छत्रपती शिवाजी महाराज. क्या बात आहे. शेवटचा प्रश्न, वाईट वेळेला येणाऱ्या काळात, देव ना करो ती वेळच यावी, पण वाईट वेळेत तुमचा हक्काचा आधाराचा माणूस कोण? 3 सेकंद. आता काय वाईट वेळेला तर सगळेच आहेत. माझ्या घरचे, सागरदादा आणि गणेश साहेब. क्या बात आहे. तर अशा प्रकारे राम सोबत चर्चा करून मला तो खूप छान वाटतंय. असं वाटतंय की पॉडकास्ट थांबवू नये, पण खूपच लांब व्हिडिओ जातोय मला माहिती आहे, पण येणारा एपिसोड आपण नंतर नक्की शूट करणार आहोत. राम, येणाऱ्या काही दिवसामध्ये मला तुम्हाला एका स्टेपला गेलेलं नक्कीच आवडेल बघायला. 100% तुमची जर साथ असेल आणि बऱ्याच लोकांची मला साथ असेल. नक्कीच. मी एक इमानदार मुलगा आहे. मी काय अजून खूप मोठा सक्सेस झालो आहे आणि लोकांना ज्ञान सांगणाऱ्या मधला कार्यकर्ता नाहीये, ज्ञान घेणाऱ्या मधला कार्यकर्ता. नाही, अनुभव करत करत राम खूप मोठे झालेले आहेत आणि मी प्रार्थना करेन आई जगदंबेकडे की तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला यश लागो आणि येणाऱ्या काही काळामध्ये तुमचं नाव मला पण महाराष्ट्राच्या एका ठराविक ठिकाणी मला असं मोठ्या अक्षरात दिसावं. तर आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. यानंतर तुम्हाला माझ्यासोबत कोणाशी भेट करायला आवडेल किंवा चर्चा करायला आवडेल हे पण कळवा. आणि आत्तापर्यंतच्या पॉडकास्ट सिरीजमधली सगळ्यात बेस्ट सिरीज कुठली वाटली ती पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजसाठी एवढं. जय जिजाऊ, जय शिवशंभू. नमस्कार.